दीपावली म्हणजे फक्त बाह्यप्रकाशाचा नव्हे तर आत्मप्रकाशाचा उत्सव आहे, अशी संदेशमय दीपावली मसरूळ येथील ब्रह्मकुमारी सेवा केंद्रात साजरी करण्यात आली। यावेळी विचारपीठावर राजयोगिनी ब्रह्मकुमारी वासंती दीदी, सुनील केदार, गंधार मंडलिक, डॉक्टर चैतन्य बैरागी, पत्रकार व इतर अतिथी उपस्थित होते। तर सभागृहात साधक बंधू भगिनींची उपस्थिती होती। या दीपावली विशेष कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले होते जिल्हा मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रह्मकुमारी वासंती दीदींनी। आत्मप्रकाश, शांती आणि परमात्म्याशी नाते जोडण्याचे महत्त्व त्यांनी आपल्या प्रवचनातून उलगडले। खरा आनंद आणि संपन्नता ही बाहेरच्या झगमगाटात नाही तर अंतर्मनातील शांतीत आहे। प्रत्येकाने आपला आत्मदिवा प्रज्वलित केला तरच खरी दीपावली उजळते, असा संदेश वासंती दीदी यांनी दिला। कुमारी शिवानीचे स्वागत नृत्य, दिव्यांच्या प्रकाशात कुमारी शिवानीचे स्वागत नृत्य मनमोहक सादरीकरण विशेष आकर्षण ठरले। कार्यक्रमाची सुरुवात कुमारी शिवानीच्या आकर्षक स्वागत नृत्याने झाली। उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ केलाय। विज्ञान अपयशी ठरते तेव्हा अध्यात्म सुरू होते, अध्यात्माशिवाय कोणतीही गोष्ट पूर्णत्वास जात नाही, असे भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी सांगितले। योगाचार्य गंधार मंडलिक म्हणाले की राजयोग म्हणजे आत्मा परमात्म्याच्या एकात्वाचा मार्ग। ध्यानाच्या माध्यमातून मनशांती आणि संयम साध्य होतो। तर डॉक्टर चैतन्य बैरागी, शासनाच्या विविध योजनांद्वारे गंभीर आजारांसाठी सहाय्य उपलब्ध आहे, प्रत्येकाने त्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। दीदींना जीवन गौरव पुरस्कार, शाल, पुष्पगुच्छ आणि शिवबांची प्रतिमा देऊन जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले। राजयोगिनी ब्रह्मकुमारी वासंती दीदी यांना त्यांच्या दीर्घकालीन आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यासाठी हा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। त्याचवेळी महिरावणी विद्यालयाचे उपशिक्षक बाळासाहेब सोनवणे यांचाही वाढदिवस आणि दिव्यांगरत्न व समाजभूषण पुरस्कार प्राप्तीनिमित्त त्यांचा सन्मान करण्यात आला आहे। या सर्व वातावरणात सर्व साधक मिळून ओम शांती उच्चार करताच दिवे पेटवले जातात। वातावरण सकारात्मक ऊर्जेने भारलेले जाणवते। शांती, समृद्धी आणि सद्भावनेचा संदेश देत या दीपावली सोहळ्याने प्रत्येकाच्या अंतःकरणात प्रकाशाचा दिवा प्रज्वलित केला। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नाशिक।